हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्स्युरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.1 मधील क्वेश्चन नंबर 12 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. ॲज शोन इन द फिगर अ सिलेंडरिकल ग्लास कंटेन्स वॉटर. आता आपल्याला फिगरमध्ये एक ग्लास दिलेला आहे आणि या ग्लासचा शेप कसा आहे, सिलेंडरिकल आहे आणि या ग्लासमध्ये काय दिलेलं आहे, वॉटर दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे वॉटर दिसत आहे. अ मेटल स्पेअर ऑफ डायमीटर 2 सेंटीमीटर इज इमर्स्ड इन इट. आता या वॉटरमध्ये काय केलेलं आहे, एक 2 सेंटीमीटर डायमीटरचं मेटल स्पेअर इमर्स केलेलं आहे, बुडवलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. वॉटरचं व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचं आहे. आता जर आपण या ठिकाणी या वॉटरचं व्हॉल्यूम काढलं तर फक्त हे वॉटरचं व्हॉल्यूम असणार नाही, तर ते व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्पेअर असणार आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, फक्त वॉटरचं व्हॉल्यूम विचारलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या वॉटरचं व्हॉल्यूम काढावं लागेल. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर इमर्स्ड इन इट, म्हणजे ह्या दोन्हीचं टोटल व्हॉल्यूम निघेल आणि त्यातून आपल्याला या मेटॅलिक स्पेअरचं व्हॉल्यूम मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्याला फक्त वॉटरचं व्हॉल्यूम मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला हा जो सिलेंडरिकल ग्लास आहे याची डायमीटर दिलेली आहे, किती आहे, 14 सेंटीमीटर. म्हणजे त्याची रेडियस किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. रेडियस काय असते, डायमीटरच्या हाफ असते, म्हणजेच रेडियस किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. आणि या वॉटरची हाईट आपल्याला दिलेली आहे. इथून इथंपर्यंत वॉटरची हाईट किती आहे, 30 सेंटीमीटर. प्रथम काय करू आपण, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर काढून घेऊ. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता काय दिलेलं आहे आपल्याला, डायमीटर ऑफ द सिलेंडरिकल ग्लास दिलेले आहे. लिहून घेऊ आपण, डायमीटर ऑफ द सिलेंडरिकल ग्लास 14 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू, रेडियस ही काय असते, डायमीटरच्या हाफ असते, d/2. 14/2. 2 1 जार 2, 2 7 जार 14, 7 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला रेडियस किती मिळाली, 7 सेंटीमीटर. आता आपण व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर काढून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर इमर्स्ड इन इट इज इक्वल्स टू. आता इथे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, कारण वॉटर सिलेंडरिकल ग्लासमध्ये आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरसाठी फॉर्म्युला काय आहे, πr²h. वॉटर सिलेंडरिकल ग्लासमध्ये आहे, म्हणजे वॉटरचा शेपसुद्धा काय असणार आहे, सिलेंडरिकल असणार आहे. म्हणजे आपण इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार, व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज इक्वल्स टू. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. आता हा पाय आपण असाच ठेवू. r², रेडियस किती आहे, 7, rचा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 × h. h म्हणजेच वॉटरची हाईट. वॉटरची हाईट किती दिलेली आहे, 30 सेंटीमीटर. इथे लिहून घेऊ आपण, हाईट ऑफ द वॉटर h इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. इथे काय, 30 इज इक्वल्स टू 7 7 जार 49 × 30 × π. 49 × 30 करू आपण. प्रथम 3 ने मल्टिप्लाय करू. 3 9 जार 27, कॅरी ओव्हर 2, 3 4 जार 12, 12 + 2 14 आणि हा 0. 1470, 1470 π. हे काय मिळालं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर इमर्स्ड इन इट. वॉटर विथ मेटॅलिक स्पेअर व्हॉल्यूम आपल्याला मिळालं. आता काय करू आपण, या मेटॅलिक स्पेअरचं व्हॉल्यूम काढून घेऊ. आता या मेटॅलिक स्पेअरची डायमीटर आपल्याला दिलेली आहे. हे जे मेटॅलिक स्पेअर आहे, मेटॅलिक स्पेअरची डायमीटर किती आहे, 2 सेंटीमीटर. म्हणजे त्याची रेडियस किती असणार आहे, 1 सेंटीमीटर. डायमीटरच्या हाफ असणार आहे. ते लिहून घेऊ आपण. इथे लिहून घेऊ आपण, डायमीटर ऑफ द मेटॅलिक स्पेअर इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. मेटॅलिक स्पेअरची डायमीटर किती आहे, 2 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू डायमीटर अपॉन 2. रेडियस ही काय असते, डायमीटरच्या हाफ असते. देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू d/2 इज इक्वल्स टू 2/2 इज इक्वल्स टू 2 1 जार 2, 2 1 जार 2, 1 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला रेडियस किती मिळाली. आता
मेटॅलिक स्फिअरची रेडियस आपण R1 कन्सिडर करू. R1 इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. या ठिकाणी R1 इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. आता आपण मेटॅलिक स्फिअरचं व्हॉल्यूम काढून घेऊ. व्हॉल्यूम ऑफ द मेटॅलिक स्फिअर इज इक्वल्स टू 4/3 पाय R क्यूब. आता आपण मेटॅलिक स्फिअरची रेडियस R1 कन्सिडर केलेली आहे. मग या ठिकाणी आपण R1 घेऊ. 4/3 पाय R1 क्यूब. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. इज इक्वल्स टू 4/3 इंटू पाय आपण आहे तसंच ठेवू R1 क्यूब. आता रेडियस किती आहे 1 सेंटीमीटर म्हणजेच 1चा क्यूब. 1 इंटू 1 इंटू 1 आणि पाय आहे तसाच ठेवू इंटू पाय इज इक्वल्स टू आता 1 इंटू 1 इंटू 1 काय येईल 1च येईल. 4/3 इंटू 1 4/3 येईल 4/3 पाय. आता आपण या 4ला 3ने डिवाइड करू. 4 डिवाइड 3 3 1 जार 3 4 - 3 1 भाग जात नाही पॉईंट 0 घेऊ. 3 3 जार 9 10 - 9 1 0 घेऊ. 3 3 जार 9 10 - 9 1 म्हणजेच 1.33 1.33 पाय. आता हा आपण व्हॉल्यूम फाइंड केला म्हणजेच युनिट काय येईल 1.33 पाय सेंटीमीटर क्यूब. या ठिकाणी युनिट काय येईल सेंटीमीटर क्यूब. आता हे आपण व्हॉल्यूम ऑफ द मेटॅलिक स्फिअर काढून घेतला. आता आपल्याला काय विचारलेलं आहे फक्त वॉटरचं व्हॉल्यूम विचारलेलं आहे. मग काय करू आपण आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअरमधून व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर मायनस करू म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ वॉटर मिळेल. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर with metallic sphere immersed in it minus volume of metallic sphere. आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर इमर्स्ड इन इट किती मिळालं पहा आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटॅलिक स्फिअर इमर्स्ड इन इट इज इक्वल्स टू 1470 पाय सेंटीमीटर क्यूब. 1470 पाय सेंटीमीटर क्यूब मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटॅलिक स्फिअर किती मिळाला आपल्याला 1.33 पाय सेंटीमीटर क्यूब. आता सबट्रॅक्शन करू आपण. 1470 मायनस 1.33 ते 0.00 1.33 सबट्रॅक्शन करू आपण. 10 मधून 3 गेले 7 10 मधून 4 गेले 6 कॅरी ओव्हर 1 10 मधून 2 गेले 8 कॅरी ओव्हर 1 7 मधून 1 गेला 6 4 1 पॉईंट या ठिकाणी येईल. म्हणजेच आन्सर किती मिळाला आपल्याला 1468.67 1468.67 पाय सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ वॉटर काय मिळालं आपल्याला 1468.67 पाय सेंटीमीटर क्यूब. आन्सर लिहू आपण. फोर व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज 1468.67 पाय सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.